नमस्कार, जय महाराष्ट्र। तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर जे आहे ते नवीन अपडेट मी घेऊन आली आहे। तर नवीन अपडेट जे आहे ती लाडक्या बहिणींविषयीच आहे। तर आता लाडकी बहीण योजना बंद होणार की नाही हे जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलेलं आहे। म्हणजे नेमकं त्यांनी काय सांगितलं आहे, त्यांनी काय मत व्यक्त केलं आहे हे आपण पाहूयात। तर तुम्ही व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा। तर लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पैसे मिळतात, ही योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या। यावर आता देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। तर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे हे आपण पाहूयात। तर महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। तर लाडकी बहीण योजनेत महिलांना 1500 रुपये मिळतात आणि 6 हफ्ते जे आहेत ते आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। म्हणजे टोटल 9000 जे आहेत ते महिलांच्या खात्यामध्ये, पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। तर विधानसभा निवडणुका झाल्यावर लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू होता। तसेच विरोधी पक्षांनी देखील लाडकी बहीण योजना बंद करणार असल्याचे आरोप लावले होते। तर यावर जे आहे ते प्रत्युत्तर म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं आहे। त्याच्याबद्दल त्यांनी काय उत्तर दिलं तर ते आपण पाहूयात। तर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की महिला आणि दलितांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजना यापुढे सुरू राहतील। म्हणजे कोणत्या? बाकी सर्व म्हणजे लाडकी बहीण योजना, PM किसान योजना, लेक लाडकी योजना आणि आणखी ज्या सरकारी योजना आहेत त्या ज्या आहेत ते कधीच बंद होणार नाही असं त्यांनी आश्वासनाबाबत स्पष्ट मत मांडले आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की आम्ही लाडकी बहीण योजना आणि इतर योजना बंद करणार असल्याच्या अफवा आहेत। हे मला स्पष्ट करायचे आहे की महिला आणि दलित लोकांच्या हितासाठी राबवण्यात आलेली प्रत्येक योजना जी आहे ती सुरू राहणार आहे। तर जे आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे मत स्पष्ट मांडलेले आहे। त्यामुळे महिलांनी आता तुम्ही समजून जावा किंवा काळजी घेऊ नका, काळजी नसावी महिलांना, यासाठी जे आहे ते सांगितलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी। कारण जे आहे महिलांमध्ये खूप प्रश्न निर्माण झाले आहेत की योजना बंद होणार का, आता पुढे कसं होणार, आर्थिक जो होता लाभ महिलांना मिळाला होता सरकारकडनं तो बंद होणार का। तर तसं आता नाही आहे। लाडकी बहीण योजनेचं जे आहे ते फॉर्म अर्ज जे आहे तुम्ही परत करू शकता आणि कंटिन्यू तुमचे जे पैसे जे आहेत ते महिन्याला 1500 रुपये जे आहे ते तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत। तर त्या अफवा खोट्या असल्याचे सांगितले आणि याचही महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे सांगितले होते। त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी देखील लाडकी बहीण योजना सुरू राहणार असल्याचे सांगितलेलं आहे। म्हणजे जे आहे ते आता स्पष्ट झालेलं आहे। यांनी याच्या आधीही सांगितलं होतं देवेंद्र फडणवीसांनी की मी जे आश्वासन दिलं होतं ते जे आहे ते पूर्ण करणार आहे आणि लाडकी बहीण योजना कायमची सुरूच राहणार आहे। तर लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे। या योजनेत अपात्र महिलांचे अर्ज बाद केले जाणार असल्याचे सांगितले जात होते आणि काही महिलांचे अर्ज जे आहेत ते आतापर्यंत बाद केलेले आहेत आणि काही महिलांनी स्वतःहून पैसे जे आहेत ते सरकारला रिटर्न केलेले आहेत की आम्ही या योजनेसाठी अपात्र आहोत, तर हे तुमचे पैसे रिटर्न केलेले आहेत। तर आता या योजनेत ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना लाभ मिळणार नाही। असं जे आहे ते जेव्हा अर्ज तुम्ही भरता त्या अर्ज करतानाच तिथं शेवटची जी शीट होती त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं होतं की पात्र महिलांची लिस्ट, म्हणजे पात्र कोण कोण असेल, तर त्याच्यामध्ये हे मेन्शन केलं होतं की 2.5 लाखांच्या आत उत्पन्न असणे, महिलांच्या घरातील सरकारी नोकरी आणि आयकर रिटर्न भरणाऱ्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असेल तर इथे टिक करा। जर तुमच्या घरातील कोणीही व्यक्ती सरकारी नोकरदार नसेल तर इथे टिक करा आणि तुमच्या घरात कोणी टॅक्स रिटर्न भरत नसेल तर इथे टिक करा। असं जे आहे ते स्पष्ट तिथं सांगितलेलं होतं। हे स्पष्ट याचाही व्हिडिओ मी टाकलेला आहे। तर असे स्पष्ट सांगूनही काही महिलांनी फॉर्म भरले आहेत, त्याच्यामुळे जे आहे ते महिला अपात्र आहेत। तर आता त्या महिला ज्या आहेत अपात्र त्यांना इथून पुढे पैसे जे आहेत ते मिळणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। तर आता राहिला प्रश्न जानेवारीचा हफ्ता, 7वा हफ्ता जो आहे तो महिलांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे, त्याच्यामुळे महिलांनी काळजी करू नये। तर आता जे योजनेचे हे स्पष्ट तर झालं की लाडकी बहीण योजना जी आहे ते कधीही बंद होणार नाही, हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे।
तर अशी ही अपडेट होती. तर आता महिलांना काळजी नसावी आणि तुम्हाला पैसे जे आहेत ते तुमच्या अकाउंटमध्ये महिन्याला 1500 रुपये जे आहेत ते जमा होणार आहेत असं सरकारने सांगितलेलं आहे. तर आता जानेवारीच्या हफ्त्याची डेट जी आहे ती लवकरच डिक्लेअर होणार आहे. लवकरच सरकार सांगणार आहे कधी तारखेला पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील. तर ती ही डेट आली की मी आपल्या यूट्यूब चॅनलवर त्याचाही व्हिडिओ नक्की टाकणार आहे. तर आता तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये विचारू शकता, मी त्याचे उत्तर नक्की देणार आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे जे नवीन अपडेट आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.